मंडळी, जमिनीच्या वादातून भावभावकीतली भांडणं आपण नेहमी पाहतो. तसंच जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू विमा काढलेला असेल आणि समजा दुर्दैवानं तो व्यक्ती मरण पावला, तर त्याच्या मृत्यूनंतर विम्याच्या पैशांसाठी त्याच्या कुटुंबात काय काय वाद होतात तेही आपण आजूबाजूला बघतोच. इतकंच काय, तर काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातील एका पठ्ठ्यानं विम्याच्या पैशांसाठी स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचला होता. त्यासाठी त्यानं दुसऱ्याच एका व्यक्तीला त्याच्या कारसह जिवंत जाळलं होतं. सांगायचं तात्पर्य एवढंच की एखाद्या व्यक्तीचा स्वार्थ किंवा त्याच्यातली लालसा जागृत झाली तर तो कितीही टोकाची पातळी गाठू शकतो. याच पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनेचं आणि सासऱ्याचं नातं हे अगदी बापलेकीसारखं असतं, असं आपल्याकडे म्हटलं जातं. त्यातच जर विवाहित मुलाचा दुर्दैवाने मृत्यू झाला असेल तर सासऱ्याची सुनेच्या प्रति जबाबदारी आणखी वाढते. पण गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातून अगदी विचित्र आणि संतापजनक प्रकार समोर आलाय. मुलाच्या मृत्यूनंतर सुनेला मिळणारे LICचे पैसे व जमिनीचा हक्क तिला मिळू नये म्हणून सासऱ्यानं चक्क आपल्या लेकी समान असणाऱ्या सुनेच्या हत्येसाठी 3 लाख रुपयांची सुपारी दिली आहे. त्यातून पुढे सुनेसोबत जे घडलं ते अंगावर थरकाप उडवणारं होतं. तिच्यासोबत नेमकं घडलं तरी काय, आणि त्यामुळे सासऱ्यानं रचलेल्या हत्येचा कटाचा कसा उलगडा झाला, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. मंडळी, गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात गिधाडी नावाचं गाव आहे. चुडामन कटरे हे याच गावातील रहिवासी आहे. दुर्दैवानं काही दिवसांपूर्वी त्यांचा विवाहित मुलगा उमेश कटरे याचं निधन झालं. उमेशची 26 वर्षीय पत्नी अश्विनी कटरे हिच्यासाठी हा खूप मोठा आघात होता. ऐन उमेदीच्या काळात तिचा साथीदार तिला सोडून गेला होता. पण आर्थिक बाबतीत अश्विनीचं भविष्य सुरक्षित झालं होतं. उमेशनं त्याचा LIC मार्फत मृत्यू विमा आधीच काढून ठेवलेला होता. त्यात नॉमिनी म्हणून पत्नीचं नाव होतं. शिवाय शेतजमिनीची वारसही अश्विनीच असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे साहजिकच पतीच्या निधनानंतर तिला विम्याचे 60 लाख रुपये तसंच शेतजमीन मिळणार होती. पण इथेच एक मोठा ट्विस्ट निर्माण झाला. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा कहाणीला इथून सुरुवात झाली. मुलाच्या विम्याची एवढी मोठी रक्कम आणि जमीन सुनेला मिळू नये म्हणून सासरे चुडामन कटरे यांनी सून असलेल्या अश्विनीच्या हत्येचा कट रचला. अश्विनीचा अपघात घडून आणायचा, त्यातच तिचा मृत्यू झाल्याचं दाखवायचं आणि सगळा माल आपणच हडप करायचा, अशी ती भयंकर योजना होती. त्यासाठी चुडामन कटरे यांनी आरोपींना 3 लाख रुपयांची सुपारी दिली. अशातच 19 नोव्हेंबर 2025 चा दिवस उजाडला. गोरेगावला गेलेली अश्विनी तिच्या सासरी म्हणजेच गिधाडी या गावी येत होती. ही माहिती तिच्या सासऱ्यांनी आरोपींना आधीच दिली. त्यामुळे ते ठरवल्याप्रमाणे त्यांच्या कामाला लागले. तर अश्विनी मोपेड बाईकनं तिच्या वडिलांसह चिल्हाटी मार्गे गिधाडी गावाकडे जाण्यासाठी निघाली. पण वाटेतच घोटी नाल्याजवळ निळ्या रंगाच्या 4 व्हीलरनं अश्विनीच्या मोपेडला जोरदार धडक दिली आणि 4 व्हीलरनं आलेले अज्ञात आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. पण दुसरीकडे या अपघातात अश्विनी गंभीर जखमी झाली. तिला वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. माझ्या सुनेचा अपघात झाला हो, असं म्हणत सासऱ्यानं चांगलंच नाटक सुरू केलं. दरम्यान अश्विनीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिनं गोरेगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदवली. त्यात भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. सुरुवातीला म्हणावे तसे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाही, पण तपास पुढे सरकत गेला. तांत्रिक पुरावे मिळत गेले. याशिवाय पोलिसांना धक्कादायक अशी गोपनीय माहितीही मिळाली आणि त्याच आधारावर पोलिसांनी चुडामन कटरे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आपला गुन्हा कबूल करत सगळं काही सांगून टाकलं. त्यामुळे घटनेच्या 20 दिवसांनी अपघाताचं सत्य उघडकीस आलं. ज्या आरोपींना 3 लाख रुपयांची सुपारी दिली होती त्यांचाही पोलिसांनी शोध चालू केला. त्यातील एका आरोपीला अटक केली असून इतर आरोपींचा शोध सध्या सुरू असल्याची माहिती मिळते. या प्रकरणात अश्विनी कटरे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात जो FIR दाखल केला होता त्यात आता BNS कायद्यातील कलम 109 आणि कलम 61 उपकलम 2 या गंभीर कलमांचा देखील समावेश करण्यात आलाय, ज्याद्वारे आरोपींनी गुन्हेगारी कट रचून हत्येचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. मंडळी, या सगळ्या घटनेचा उलगडा करण्याचं काम किंवा या गुन्ह्याचा तपास गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, DYSP प्रमोद मडामे आणि पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सुजित घोलप व त्यांच्या टीमनं केलाय.
त्यामुळे या सगळ्यांचा आता गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांकडून विशेष कौतुक केलं जात आहे. तर दुसरीकडे सासऱ्याने सुनेच्या हत्येची सुपारी दिल्यानं संताप व्यक्त केला जातोय. बाकी या घटनेवरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.